घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल होळीचा सण असतो म्हणून जानकी मग घरामध्ये केलेली पुरणपोळी डब्यात घालून मधुभाऊंसाठी घेऊन आलेली असते आणि पुरणपोळी बघून मग मधुभाऊ जानकीला म्हणतात, जानकी तुझ्या घरामध्ये इतके प्रॉब्लेम्स असताना आज पुरणपोळी? त्यावेळेला जानकी म्हणते, आईंनी सांगितले. नाना नाही येत हे आई मान्य करायलाच तयार नाहीत. आईच म्हणाल्या होळीचा सण आहे, पुरणपोळी झाली पाहिजे, म्हणून मग पुरणपोळी केली. आईंची मानसिक परिस्थिती ढासळले. ह्या अवस्थेमध्ये आईंचं मन जपणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आज पुरणपोळी केली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, यासाठीच मला जानकी तुझं नेहमी कौतुक वाटत आले. आपल्या माणसांसाठी तू काहीही करायला नेहमी तयार असतेस. तेव्हा जानकी म्हणते, कायम करणार, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार. आणि पुढे म्हणते, मधुभाऊ तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, तुम्हाला औषधं घ्यायचे, जेवायला सुरुवात करा, थांबा मी तुम्हाला पाणी देते. असं म्हणत जानकी मधुभाऊंना पाणी देत असते. त्यावेळेला मग मधुभाऊ म्हणतात, अगं तुझी जाऊसुद्धा आली होती सकाळी मला काळजीने पाणी विचारायला आणि तुझी जाऊ सुद्धा आली होती. असं मधुभाऊंनी म्हटल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडतो. जानकी म्हणते, कोण? मधुभाऊ म्हणतात, अगं तुझी जाऊ. आणि मग मात्र जानकीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. जानकी म्हणते, म्हणजे मधुभाऊंना मी इथं ठेवले ते ऐश्वर्याला कळलं वाटतं. ऐश्वर्याला कळलं याचा खूप मोठा धक्का जानकीला बसलेला असतो. इतक्यात जानकीला गुलाबचा फोन येतो आणि मग फोनवर गुलाब जानकीला सांगतो, वहिनी तुम्ही खोलीमध्ये कोणाला ठेवले हे ऐश्वर्या वहिनीला कळले आणि ऐश्वर्या वहिनी सगळ्यांना तिथं घेऊन येते त्या व्यक्तीला दाखवायला. आणि गुलाबकंड हे ऐकून तर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. जानकी विचार करत असते, आता काय करू. इतक्यात तिथं ऐश्वर्या सगळ्यांना घेऊन येते आणि ऐश्वर्या घरातल्या सगळ्यांना सांगत असते, बघा इथंच ठेवलाय जानकीने आपल्या नानांचा किडनॅपर. आणि मग सगळेजण तिथं बघत असतात तर कोणीच तिथं नसतं. त्यावेळेला सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो, तूच बघ इथं कोणीच नाहीये. आणि इथं कोणीच नाही म्हटल्यावरती ऐश्वर्या मग मधुभाऊ मधुभाऊ म्हणून मधुभाऊंना आवाज देत असते. ऐश्वर्या म्हणते, जानकीने त्या म्हाताऱ्याला इथंच ठेवलं होतं. इतक्यात अवंतिका म्हणते, मग काय झालं, कुठे गेले ते मधुभाऊ? सांग ना कुठे गेले, इथे तर कोणीच नाहीये. तर जानकी आणि मधुभाऊ पोत्यांच्या मागे लपून बसलेले असतात. मधुभाऊ मग जानकीला म्हणतात, जानकी थोडक्यात वाचलो आपण. त्यावेळेला जानकी म्हणते, वाचणार तर होतोच, मी सायलीला वचन दिले काहीही झालं तर मी तुम्हाला सुरक्षित ठेवेन म्हणून. ह्या ऐश्वर्याला काय वाटलं ती एकटी स्मार्ट आहे, हे ऐश्वर्याला लक्षात येत नाही मी सुद्धा जानकी आहे. त्यावेळेला मधुभाऊ मग जानकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, तू नुसता जानकी नाहीस, तू आमची स्मार्ट जानकी आहेस. तर तिथं कोणीच नाही घरामध्ये खोलीमध्ये म्हटल्यावरती सगळेजण ऐश्वर्यावर चिडतात. सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो, तू काही स्वतःला खूप स्मार्ट समजतेस का, पण तू एक नंबरची मूर्ख आहेस. मग ऐश्वर्या चिडते तर सौमित्र तिला ओरडून गप बसवतो आणि सौमित्र मग शर्वरीला म्हणतो, बघतेस ना शरू तू, हिने मुद्दा मानले आपल्याला इथं. तर सारंग मग ऐश्वर्याची बाजू घेत म्हणतो, ऐश्वर्यानी नक्कीच इथं मधुभाऊंना पाहिलं असेल म्हणून तर ते आपल्याला इथं घेऊन आलेत ना. त्यावेळेला मग शर्वरी म्हणते, अरे पण विश्वास ठेवायचं कसं, इथं कोणीच नाही, आपल्याला ते दिसले तरी पाहिजेत ना. तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते, हो शरूताई माझ्यावर विश्वास ठेवा, हिथंच होते मधुभाऊ, त्यांना ना कुणीतरी सांगितलं असेल, त्यांना कळलं असेल की आपण इकडेच येतोय. तर जानकीला फोन करून कुणीतरी सांगितलं असेल की आपण इकडे येतोय त्यांना बघायला, म्हणून मग जानकी मधुभाऊंना घेऊन इथून कुठेतरी गायब झाली असणार. इतक्यात अवंतिका म्हणते, पण ऐश्वर्याचा पुरावा कुठे आहे का पुरावा तुझ्याकडे, आणि पुरावा नाही ना तर तुझं थोबाड बंद कर. आणि मग ऐश्वर्या चिडून बोट करून अवंतिकाला काही बोलणार. इतक्या सौमित्र म्हणतो, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही, एकतर तू आम्हाला इथं घेऊन आलीस, तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का, आणि शरू हिच्या नादी लागू नकोस, चल आवी. म्हणून मग सौमित्र अवंतिका आणि शरूला तिथून घेऊन जातो आणि मग सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा तिथून निघून जातात.